2019ला जेव्हा मी चहाचं दुकान टाकलेलं, मी जिथे चहाचं दुकान टाकलेलं तिथे ऑलरेडी 5 नागोरीचे चहावाले होते. त्यांचा चहा आधी 8 रुपयाला मिळायचा आणि मी तिथे चहा 10 रुपयाला विकायचो. जसा मी 10 रुपयाला विकायला लागलो, लोक माझ्याकडे यायला लागली, माझी चव पण चांगली होती. पण जसं त्यांचं कस्टमर कमी व्हायला लागलं, त्यांनी 8चा चहा 7ला केला, 7चा चहा 6 रुपयाला केला. जसं 6 रुपयाला चहा केला, सगळी लोक तिकडे जायला लागली. आपोआप लोकच कमी व्हायला लागली. म्हटलं यार अचानक काय झालं, चव तर चांगली आहे, चव पण आपण मेंटेन केलेली आहे, लोकांना 10 रुपये पण परवडत होते, मग माझा धंदा कसा काय कमी झाला. पण नंतर मी जेव्हा बाकीच्या दुकानात बघितलं तर त्यांना कळालं की अरे ह्यांनी बाकीच्यांनी रेट वाढवले. मग आता माझ्याकडे ऑप्शन काय होता, मी परत धंदा कसा करायचा. मग असे प्रॉब्लेम येतात ना, आणि ह्याचं सोल्युशन पुस्तकात नाही. मग मी नंतर काय केलं, त्यात एक गोष्ट ऑब्झर्व केली की ग्रुपच्या ग्रुप तिकडे जायचे चहा प्यायला, आणि त्याच ग्रुप मधला एखादा नंतर माझ्याकडे चहा प्यायला यायचा. मी त्यांना विचारलं की मगाशी तर तुम्ही चहा प्यायला तिकडे गेला, मग आता इकडे कसे काय आला चहा प्यायला. तर बोलतं काय आहे की आता आमचा ग्रुप असतो आणि आमच्या ग्रुपमध्ये कसं आज माझी बारी होती चहा पाजायची, तर मला सगळ्यांना चहा पाजायला लागणार 6-7 लोकांना. आता 6-7 लोकांना चहा पाजायचं, तुमच्या दुकानात 10 रुपयाचा चहा आहे, 6 लोकांना